Praise the Lord. Praise the Lord. Thank you. Praise the Lord. Yes, praise the Lord. सर्वांना जय येशू. Yeah, I greet you all in the name of Jesus. आणि तुम्हा सर्वांना मी येशूच्या नावाने मी तुमच्या सर्वांचा सलाम सांगते. I'm very happy to see you all, and I worshipped with you, and I'm very happy to be among you. तुम्हा सर्वांमध्ये येऊन देवाची आराधना करण्याकरता आणि देवाची स्तुती करण्याकरता देवाने संधी दिली, म्हणून तुमच्यामध्ये येण्याकरता देवाने सहाय केलं, म्हणून मी देवाचे आभार मानते आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. I believe this time will be very blessing to every one of us. आणि माझा असा विश्वास आहे की ही जी वेळ आहे ती आम्हा सर्वांसाठी एक आशीर्वादाची वेळ असेल. So everybody, I believe that you all would have prayed and come that Lord should speak to us. आणि माझा असा विश्वास आहे की तुम्ही सर्व प्रार्थनापूर्वक अंतःकरणाने तुम्ही प्रार्थना केली असणार की देवा तू माझ्याशी बोल. The time of message is not new. All the believers would have heard so many years the word of God, but the message means Lord will share from his heart to us. आणि संदेश याचा अर्थ असा आहे की देव त्याचं जे त्याच्या अंतःकरणात त्या ज्या गोष्टी आहेत तो ते आम्हाला प्रगट करणार. So definitely you all pray and come along with this message. Definitely Lord will speak to me and to you all, and what is his burden. आणि त्याच अंतःकरणाने आम्ही पुढे जाऊया आणि खरोखर देव माझ्याशी आणि तुमच्याशी त्याच्या वचनाच्या द्वारे तो बोलणार आहे. If you plant one seedling, no, then what we will expect that tree should grow, and then we will see every day the leaves and the flowers, and then we expect it to give fruit. Then only we will be satisfied of planting that tree. आपण ज्यावेळेस एक बी आपण जमिनीत रोवतो त्यावेळेस आपली अशी अपेक्षा असते की ते बी आहे ते वाढायला पाहिजे, ते रोपट आहे ते वाढायला पाहिजे, त्याला पानं यायला पाहिजे, त्याला फुलं यायला पाहिजे आणि शेवटी त्याला एक फळ यायला पाहिजे, आणि त्या अपेक्षेने आपण ते लावलेलं असतं. If a baby born, what the parents and the relatives and all the village people will expect that baby should grow and slowly started walking, and slowly he or she will talk, and then slowly they will eat by themselves, and then they will grow. आणि ज्यावेळेस एक मूल जन्माला येतं त्यावेळेस त्या मुलाच्या आई वडिलांची किंवा नातेवाईकांची काय अपेक्षा असते की ते जे लहान बाळ आहे त्याची वाढ व्हायला पाहिजे आणि त्यांनी ते चालता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे आणि त्यांनी जे काही जेवण आहे ते व्यवस्थितपणे खायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. Okay. If we see any nation, no, city or nation, how we will say that this is a developed nation or it is developing? We will see the roads and the electricity, and many years before there won't be electricity or proper road. But after that, after many years, they will put proper road and they will put connection for electricity and they will supply the drinking water. Seeing all these things, started school and hospitals, seeing all these things only, we will say, okay, this city is being developed. एखादं देश किंवा एखादं जे शहर आहे ते आम्ही प्रगत झालं आहे हे कशावरनं आम्हाला समजून येतं, तर त्या ठिकाणी आम्हाला रस्ते दिसतील, त्या ठिकाणी वीज पुरवठा असणार आणि अशा प्रकारे ते कशा रीतीने त्याची प्रगती होत आहे म्हणून आम्ही सांगू शकतो. तर त्याच्यामध्ये पाण्याचा पुरवठा आहे का, त्या ठिकाणी शाळा आहे का, शिक्षण या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी असेल तर आम्ही सांगू शकतो की ते प्रगत झालेलं आहे किंवा पूर्ण चांगल्या रीतीने ते प्रगती झालेली आहे त्या शहराची. In the same way, Lord, when he saved us, from the sin and from the bondages and from so many things, when he saved us, he gave salvation to us, he redeemed us.
He is having some purpose on our life. आणि तशाच रीतीने ज्यावेळेस देवावरती आपण विश्वास ठेवून येतो, आपल्याला तारण मिळते. देव आपल्याला त्याने सर्व आपल्याला त्या अपराधापासून त्याने आपल्याला सोडवलेले असतं, आपल्याला मुक्ती दिलेली असते. तशाच रीतीने देव पण आपल्याकडनं काही अपेक्षा ठेवतो. He expects us to grow. तो आपल्याकडनं अशी अपेक्षा करतो की आपली पण वाढ व्हायला पाहिजे. And then he expects us to eat by ourselves. आणि त्यानंतर तो आपल्याकडनं अशी अपेक्षा करतो की आपण स्वतःहून आपण खायला पाहिजे. Then after that what? They will get married and then they will have children and then the family will grow. आणि त्यानंतर काय होते तर ते जे लहान मुलं आहे ते मोठं झाल्यावर त्याचं विवाह होतं आणि त्यांचे कुटुंब तयार झाल्यावरती त्यांची वाढ होऊ लागते. त्यांना मूल होतात आणि त्यांची वाढ होऊ लागते. So in the same spiritual life, what Lord given us salvation, it is also a great expectation behind it. आणि तशाच रीतीने आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आपल्याला जे तारण देवाने दिलेलं आहे त्या तारणाचा उद्देश तारणाद्वारे देवाचा पण आपल्यासाठी काहीतरी उद्देश आहे. I have one daughter. She used to pray when she was very small, started talking. Only she used to say, Yesappa Stotram, means Jesus, praise the Lord. That only her prayer. आणि अक्कांची जी मुलगी आहे तिच्याबद्दल ते सांगतात ती लहान असताना ती छोटीशी प्रार्थना करत होती. तिची प्रार्थना काय असायची तर देवाची स्तुती असो असं एवढं ती म्हणायची. She doesn't know anything else. तिला दुसरं काही माहिती नव्हतं. But now when she pray for the nation and she pray for missionaries and she pray for the family members, for her friends. So that is little growing. आणि आता जर ती प्रार्थना करते तर ती काय करते की पूर्ण देशासाठी प्रार्थना करते, कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी प्रार्थना करते, तिच्या मैत्रिणींसाठी प्रार्थना करते. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते की तिच्यामध्ये वाढ झालेली आहे. So in the same way in our life, our prayer life, our Bible reading and witnessing and growing in the Lord should be known by others. आणि तशाच रीतीने आपले जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपण आध्यात्मिक रीतीने वाढत असताना आपले जे पवित्र शास्त्र वाचन आहे किंवा आपले जे जगणं आहे ते सर्व लोक बाकीचे लोक पाहत आहेत. So now Lord inspired me to share why Lord saved us. Why Lord saved us. आता अक्का म्हणत आहे की देवाने त्यांना अशी प्रेरणा दिलेली आहे की त्याने असं सांगायला पाहिजे की देवाने आम्हाला का परत तारण दिलेलं आहे. Because in our family members so many people are not saved. कारण in our village so many people are still they are worshipping idols. And even in our college, in school and whatever may be, all are not saved. Even many ministers are not saved. का बरं देवाने आम्हाला तारण दिलेलं आहे? कारण की आपण पाहिलं तर आमच्या कुटुंबामध्ये अजून भरपूर लोक आहेत की अजून त्यांचं तारण झालेलं नाही. अजून भरपूर लोक आमच्या गावाकडे असे आहेत की अजून पण ते मूर्ती पूजेमध्ये आहेत आणि काही आमचे जे अधिकारी लोक आहेत त्यांचं पण देखील तारण झालेलं नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. So Lord expects that we will love him and we will understand his heart and also we will testify and we will pass on this salvation message to others. आणि देवाची अशी इच्छा आहे की आपण जे आपल्याला तारण मिळालेलं आहे त्यांनी जे आपल्यावरती प्रीती केलेली आहे ते आम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि जे प्रेम त्यांनी आम्हाला केलेलं आहे ते आम्ही इतरांना पण सांगायला पाहिजे. In the kingdom of God, Lord used many women. आणि देवाच्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी भरपूर स्त्रियांचा त्यांनी वापर केला आहे. If you see in the Bible, many men were used, Abraham, Daniel, Joseph, and David, Solomon. Many men are being used by God. आणि पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर देवाने भरपूर पुरुषांचा त्याच्या राज्याकरता त्यांनी वापर केलेला आहे. योसेफ आहे, दानियल आहे, दावीद आहे,
असं सलमोन राजा आहे, भरपूर प्रकारच्या पुरुषांना देवाने वापरलेलं आहे. But by women also very much used by the Lord for the kingdom of God. परंतु स्त्रियांना पण देवाने भरपूर रीतीने त्याच्या राज्यामध्ये त्याने वापरलेलं आहे. I will say only few examples because due to lack of time. आणि त्यातले काहीच उदाहरणं मी सांगते कारण की आमच्याकडे वेळ नाही तेवढा. If you take Annal, no, First Samuel, first chapter, there is Annal. I'll narrate the incident and then sister will translate. She doesn't have babies and she went to the church and she prayed and Lord heard her prayer and Lord blessed her with a baby. After many years, she received a boy baby. आणि पवित्र शास्त्रामध्ये पहिले शमूएलाच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं, या ठिकाणी हन्ना म्हणून जी स्त्री आहे तिचा उल्लेख आहे आणि तिच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं की तिला संतान नव्हते आणि ती देवाकडे जाऊन ती प्रार्थना करते आणि देवाला ती मंदिरात जाऊन ती एक पुत्र ती मागते आणि देव तिला आशीर्वादित करून एक पुत्र देतो. अशा प्रकारे आपण पाहायला मिळतं आपल्याला. But what she prayed, if you give me a son, I will give back to you for your ministry. तिची प्रार्थना काय होती की तू मला जर पुत्र दिला तर मी त्याला पुन्हा तुझ्या सेवेसाठी परत देईन. Just to imagine, if Lord blessed us with baby after many years, will we willing to give the baby away? No, we will not give because we want to keep the baby with us. And I used to imagine if she would have prayed to Lord, Lord, forgive me. Unknowingly, I vowed, and now I am unable to be separated with it. Lord would have given permission for few more years. But what she said when her husband asked, she said, I promised God, and I will leave him in the temple of God. आणि जरा आपण कल्पना करून पाहूया ना की भरपूर वर्षाने जर देवाने आपल्याला एखादं मूल दिलं असेल आणि त्याला पुन्हा जर देवाला द्यायचं म्हटलं तर किती अवघड आहे ना विचार करण्याचं. परंतु हन्नाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते जर देवाने जर परवानगी दिली असते तर अजून काही वर्ष ती त्या मुलाला ठेवू शकले असते. परंतु तिने तिच्या पतीला काय सांगितलं की देवाने मला ते मूल दिलेलं आहे आणि मी देवाला वचन दिलं आहे मी त्याला ते मूल परत देणार आणि तशा रीतीने तिने केलेलं आहे. She dedicated that baby. He was the major, means the main prophet for Israel. He anointed so many kings. He ministered in so many kings period. So he became a main prophet to the Israelites. आणि आपण पाहतो की तो जो मुलगा आहे तो पुढे जाऊन एक मोठा देवाचा संदेष्टा होतो आणि त्याने भरपूर लोकांना देवाच्या वचनातून त्याने मार्गदर्शन केलं. एवढंच नाही भरपूर राजांना पण त्याने बोध केलेला आहे आणि इस्रायलमध्ये एक मोठा संदेष्टा असा तो होता. But at present, if we see this, no, what we will do? We will go to the church and we will give testimony. Lord, I prayed, I cried, and Lord gave me a baby, and praise the Lord. Then we will take home. आणि आताच्या परिस्थितीत जर आम्ही विचार केला तर आम्ही काय करणार? आम्ही असं करू का म्हणून आम्ही मंदिरात जाणार, आम्ही देवाची साक्ष सांगणार, देवाकरता प्रार्थना केली, मला एक मूल पाहिजे म्हणून मी या मुलाकरता रडले आणि देवाने मला हे मूल दिलेलं आहे असं म्हणून आम्ही मंदिरात जाऊन आम्ही साक्ष देणार. Because what she said in the prayer, nobody knows. Only God and Annal knows. कारण तिने प्रार्थनेमध्ये काय बोललेली आहे ते बाकी कोणालाही माहित नाही, फक्त देवाला आणि हन्नाला एवढंच माहिती. She didn't share that in the church because everybody will say something like that. No, she shared only with the Lord. Only Lord and she knows. Even if she breaks, people will not be knowing that. आणि तिने जी प्रार्थना केलेली आहे ती तिने मंदिरामध्ये जाऊन सर्वांसमोर केलेली नाही, ती तिने गुप्त प्रार्थना केलेली आहे. ती प्रार्थना फक्त तिच्यामध्ये आणि देवामध्येच होती म्हणून आपल्याला बघायला मिळते. But being as a lady like us, Annal was very faithful to God and dedicated that child. He became a prophet for the Israelites.
आणि If she wouldn't have dedicated that because of the affection, but Israelites would have lost a great prophet. आणि तिचं जे समर्पण आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे की जे वचन तिने देवाला दिलेलं आहे ते वचन तिने पूर्ण केलेलं आहे. ते वचन तिने पूर्ण केल्यामुळे ते मूल जे आहे ती ते देवाच्या मंदिरामध्ये नेऊन ती सोडते आणि त्यामुळे आपल्याला बघायला मिळते की एक मोठा संदेश इस्रायलामध्ये उभा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. And again, another example, if you take Esther, no, she is an ordinary girl and become a queen. And then the crisis comes, and the Esther 4th chapter 16th word says, she says, even if I die, I will go before the king and talk for our people. You please pray for 3 days. आणि एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतं ते एका तरुण जी मुलगी आहे तिच्याबद्दल आपल्याला बघायला मिळतं आणि ती एस्थेर आहे आपल्याला बघायला मिळते. पण ती ज्यावेळेस ती राणी होते त्यावेळेस ती तिच्या लोकांकरता ती म्हणते की देवाचा उद्देश पूर्ण करण्याकरता मी मरायला देखील तयार आहे. मी जर मेले तर मी मेले, अशा प्रकारचे शब्द तिचे होते. Many times what we will see, if we go to in-laws house or we are in the with parents or we are placed in one village or town, and we will think that by chance I came here, like that. But Esther, what Mordecai said to Esther, because Lord kept you there. Why he kept you there? To deliver our people in the time of crisis. If you don't do this, somebody will do. Then you will be losing your blessings. So Lord kept you there with purpose. So like that, even if we are wherever we are kept by God, there is one purpose for God. आणि जर आपण एखाद्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना आपण भेटायला गेलो किंवा आपण राहत असणाऱ्या ठिकाणी पण आपण विचार केला तर आपण काय विचार करतो की आम्ही सहज इथे राहत आहोत असा आम्ही विचार करतो. परंतु एस्थेरला मोर्देकाई जो तिचा चुलत भाऊ होता त्यांनी तिला काय सांगितलं की तुला इथं देवाने जे इथं ठेवलेलं आहे ते एका विशिष्ट उद्देशाने तुला या ठिकाणी देवाने ठेवलेलं आहे आणि तू जर तसं केलं नाहीस, तुझा उद्देश जर तू पूर्ण केला नाही तर तुझ्या जीवनात जे येणारे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद तू गमावू शकते. आणि हे जो उद्देश आहे तो आम्ही आमच्या जीवनात लक्षात घ्यायला पाहिजे. So just you think, dear sisters, you imagine where you are now. You are in one family, you are in one street, you are in one village, or you are in one town. Why Lord keep you there? So you think just to deliver people surrounding you. आम्ही आता विचार करूया की माझ्या बहिणींनो की तुम्ही आता एखाद्या कुटुंबामध्ये आहात, एका क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, एका गावामध्ये तुम्ही आहात. त्या ठिकाणी देवाने तुम्हाला कशासाठी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे तर त्या ठिकाणी असणारे जे लोक आहेत त्यांची सुटका करण्याकरता देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे. Wherever Lord kept us, there is one purpose behind it. ज्या ज्या ठिकाणी देवाने आम्हाला ठेवलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे देवाचा एक उद्देश आहे. Whatever steps Esther took effort, then there is a victory in the Lord. आणि जे काही पाऊल एस्थेरने उचललेले आहे त्या सर्व गोष्टींमध्ये देवाने त्याला यश दिलेलं आहे. And then if we see Deborah, no, Judges 4th chapter. दबोराच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं जे शास्त्रीचं पुस्तक आहे त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये. She is an ordinary woman, married woman. She has husband and children, and she was taking care of Israelites for 40 years. ही जी दबोरा आहे ती एक साधारण स्त्री होती, ती विवाहित स्त्री होती, तिला मुलं होते आणि ह्या दबोराने इस्रायलाच्या पूर्ण लोकांची 40 वर्ष तिने काळजी घेतलेली आहे. See how surprised, no, like you and me only, Deborah also. हे किती म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना की दबोरा जी आहे ती तुमच्यासारखी आणि माझ्यासारखी एक स्त्री होती. Whenever we read Bible, we have to put ourselves in their situation.
ज्या वेळेस आम्ही बायबल वाचतो त्या वेळेस आम्हा स्वतःला त्या परिस्थितीमध्ये आम्ही ठेवून आम्ही वाचायला पाहिजे. When she says to Barak, no, he is the leader of soldiers. He says, "You go. Lord has already given you victory." But Barak says, "Only if you come along with me, I will go. If you are not coming, I will not go." आणि जो बाराक म्हणून त्या ठिकाणी जो सेनापती होता त्याला ती सांगते की तुम्ही जा आणि तुम्हाला विजय देवाने दिलेला आहे. परंतु तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे की तुम्ही जर आमच्या बरोबर आले तरच आम्ही युद्धासाठी जाणार. Why? का? Many husbands know, if you tell no to buy these things, and that time our children dress for birthday, anything, what they will say, you be here at home, I will go and purchase, because they cannot manage, the sisters, what they will spend more and they will ask more. So they will say, you please keep here, be here at home, I will go and purchase and come, like that. Many brothers will say like that. आणि काही जे भाऊ लोक आहेत त्यांना आपण जर काही सामान खरेदी करायला लावलं तर त्यांनी काय म्हणतात, तू इथं घरातच थांब, मी जाऊन ते सामान घेऊन येतो. कारण त्यांना माहिती आहे आमचा जो स्वभाव आहे, आम्ही कदाचित जास्त पैसे खर्च करून टाकू. म्हणून ते काय म्हणतात, तुम्ही इथं घरातच थांबा. जे काही सामान आणायचंय, मुलांसाठी काही कपडे विकत आणायचे असतील, काहीतरी त्यांचा वाढदिवसासाठी काही सामान आणायचं असेल, ते म्हणतात मीच जाऊन घेऊन येतो म्हणून. But very few brothers will take as wife also along with them. आणि काही थोडेच असे भाऊ लोक आहेत की ते त्यांच्या पत्नीला त्यांच्या बरोबर घेऊन जातील. And they are very confident that they will not disturb, they will not go away out of our budget, and they will see the timing, everything. When they able to manage, happily they will take with them. जर त्यांना अशी खात्री असेल, जे नेणारे जे भाऊ आहेत ना, त्यांना अशी खात्री असेल की ही माझ्या बरोबर आली तर बरोबर सगळं काही सामान खरेदी करेल, जे आमचे ठरलेले पैसे आहेत त्या पैशाच्या मध्येच खरेदी होणार, जास्त वेळ जाणार नाही. त्या सर्व गोष्टी त्यांना जर खात्री असेल की या सगळ्या गोष्टी होतील तर ते घेऊन जातील त्यांना बरोबर. When I say this, I remember my husband. Whenever he goes, wherever he goes, nearby in the ministry, always even if he go for market, he will call me. You please come. He will give message in the churches. He will ask me to come be there, because I'll say small work also you can do. No, you come and pray there. You will pray. No, you be there, and I will give message like that. And if you go for long, medical camps and all, sometimes I'll go. Sometimes due to the transport, I may not go. But always he wants me to be with him, because only one reason he will say, you will be praying. मी अक्का या ठिकाणी त्यांनी सांगत आहेत, त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी सांगत आहे की अण्णा असताना त्यांनी काय करायचे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी अक्काला शक्यतो त्यांनी घेऊन जायचे सोबत. मग त्या ठिकाणी एखादा संदेश द्यायचा असेल किंवा त्यांना काहीतरी त्यांची जबाबदारी असेल तर त्यांनी म्हणायचे की तू पण ये. मग अक्का म्हणणार कधी कधी की काय नाही, तिथं तुम्हाला असं काम आहे ना, माझं काय काम आहे. तर ते म्हणायचे की नाही, कमीत कमी तू प्रार्थना तरी करशील ना. असं लांबचं जर असेल, प्रवास करून जायचं असेल तर त्या ठिकाणी कधी कधी प्रवासामुळे त्यांनी जात नव्हते. आपण कधी कधी कॅम्प असेल, मेडिकल कॅम्प, त्यासाठी पण ते जात होते. परंतु अण्णा पुष्कळ वेळा त्यांना घेऊन जायचे. का ते म्हणायचे तर तू माझ्यासाठी प्रार्थना करणार म्हणून त्यांनी बरोबर घेऊन जायचे. Barak also says that, Deborah, you have to come, otherwise I will not go. Likewise, if you read that chapter, 4th chapter of Judges, one point, they go, and then Deborah says, this is the time, Barak, arise and go and do the battle, and the victory is given to you. So she guides and she prays. The Lord's presence will be there. So being a ladies, all the sisters, I request, wherever you are placed, you may go to market or to the relatives' house or to the church, or you be in your house, the Lord's presence should be there. Wherever you are there, the peace should be there, and the pleasantness should be there. Then the people always expect your presence. They will not say, oh, some sisters, people say, oh, she has come. Some quarrel will start. Otherwise, some problem will start. And she will not consider the timing. She will be going on talking unnecessary things. So people will not like our presence. So how we are maintaining this?
हा आणि तसंच या ठिकाणी आपण पाहत आहे की बाराकने पण दबोराला सोबत घेऊन गेला, कारण की दबोराची त्याला गरज वाटली. आणि आपण पाहतो की एक अशी वेळ येते त्यावेळेस ती दबोरा त्याला सांगते की तू आता उठ आणि आता तू वार कर म्हणून. म्हणजे प्रत्येक क्षणाला तिच्या बरोबर देवाची उपस्थिती होती किंवा देव तिला मार्गदर्शन करत होता म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे इस्रायल लोकांना त्या ठिकाणी विजय मिळाला म्हणून आपल्याला बघायला मिळतं. तशाच माझ्या प्रिय बहिणींनो, तुम्ही पण जिथे कुठे जात असाल, तुम्ही कदाचित बाजारात जात असाल किंवा आपल्या नातेवाईकांच्या घरी गेलात, तर त्या ठिकाणी तुम्ही गेल्यावरती त्या ठिकाणी देवाची उपस्थिती आमच्या बरोबर आहे म्हणून बाकीच्या लोकांना समजायला पाहिजे, असं प्रकारे आम्ही राहायला पाहिजे. आणि आम्ही जे काय करू त्याच्यामध्ये लोकांना देवाची उपस्थिती जाणवणं गरजेचं आहे. And then if you say this same chapter, Yagel, no, one lady is there. When the Sisera, no, the opposite the team, opposite team leader of the military, when the Barak was chasing him, so he is the one reason for the battle. So he is running, coming into the Yagel's house. He is asking for water. She is giving milk, and she told that you please lie down here. And then no battle things, no weapons in her hand, only the nails, the 10 nails, and the armor. Few household things only. With that, she is very careful, and she was awaiting to take part in the battle and being a reason for the victory of the God's people, ordinary women. आणि त्याच ठिकाणी आपल्याला अजून एक स्त्री त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि ती Chapter 15 to 23. हा म्हणजे आपण शास्त्रेचं पुस्तक जर आपण 4था अध्याय बघितलं तर 15 ते 20 या वचनामध्ये बघायला मिळतं. याएल म्हणून त्या ठिकाणी अजून एक स्त्री आहे. आणि जो इस्रायल लोकांचा जो शत्रू होता त्याचं नाव सिसरा होतं. तो सिसरा त्या ठिकाणी ज्यावेळेस युद्ध ते हारायला लागतं त्यावेळेस तो पळत जात असतो. आणि त्यावेळेस ही याएल त्याला तिच्या तंबूमध्ये बोलवते आणि त्याला ती बोलून तिथे तो तिला पाणी मागतो प्यायला, पण ती त्याला म्हणते की दूध घे म्हणून दूध त्याला प्यायला देते. आणि त्याला तिथे झोप म्हणून ती सांगते. आणि तो तिथं झोपल्यावर ती काय करते की 2 गोष्टी म्हणजे हातोडा आणि मेघ असं खिळ्यासारखं असतं ना, ते घेऊन ती त्याच्या कानामध्ये ती ठोकते म्हणून पाहतो. आणि तिथे त्याचा मृत्यू होतो. म्हणजे साधारण ज्या गोष्टी तिच्या हातात होत्या त्या गोष्टी घेऊन ती त्याचा मृत्यू घडून आणते आणि त्या ठिकाणी इस्रायल लोकांना विजय मिळतो म्हणून आपण पाहतो. She killed that Sisera and bring victory to the God's people. See, ordinary women, but she is very careful and awaiting for the opportunity to take part in that battle. आणि ती जी याएल आहे ती त्या सिसराला ती मारून टाकते आणि इस्रायल लोकांना विजय मिळवून देते. एक साधारण स्त्री आहे ती, पण एक छोटं काम करून ती देवाच्या लोकांना, इस्रायल लोकांना ती विजय मिळवून देत आहे त्या ठिकाणी. Sisera had 900 chariots, so such a big warrior he was. हा जो सिसरा होता त्याच्याकडे 900 रथ त्या ठिकाणी होते. एवढा मोठा योद्धा हा सिसरा होता. Nowadays, if some battle is going on around us, what we will do as a women, we will close the door and windows and everything. We will be safe inside the house. But Yagel didn't do like that. She was out and inviting the opportunity to take part in the kingdom of God. आणि आपल्या दृष्टिकोनात आपण जर विचार केला, आता सध्या समजा जर एखादं युद्ध चालू असेल आपल्या आजूबाजूला, आपण काय करणार? एक स्त्री म्हणून आपण घरी जाणार, आम्ही दरवाजे लावून आतमध्ये जाऊन आम्ही सुरक्षित राहण्याचा आम्ही प्रयत्न करणार. परंतु ही जी याएल जी स्त्री आहे ती घरामध्ये बसून राहत नाही, ती घराच्या बाहेर जाते. आणि जो सिसरा आहे तो जो विरोधी जो त्यांच्याकरता आहे त्याला मारून टाकण्याकरता, देवाच्या राज्याकरता तिचा जो उद्देश आहे तो कसा पूर्ण करता येईल म्हणून एक संधी त्या ठिकाणी ती शोधत आहे. So what it says, be involved and be ready always, alert to save people and bring victory in the name of the Lord. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की जे देवाचं कार्य आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वजणांनी
आमचा जो भाग आहे तो आम्ही पण करायला पाहिजे. आम्ही पण क्रियाशील असायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला देवाकरता अधिक आत्मीय आम्हाला जिंकता येतील. Yeah, this is Old Testament. You see, in the New Testament, how Lord used women for his kingdom. आणि हे जुन्या करारामध्ये आहे, पण नवीन करारामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला बघायला मिळेल की देव कशा प्रकारे स्त्रियांना त्याच्या राज्याकरता तो वापर करत आहे. If you see Mary, no, mother of Jesus, Lord, I used to imagine, no, in the heaven, the Father God is planning how to redeem these people in the earth. Some savior should be sent, whom I will send, and how the plans, everything is going on. And Jesus is accepted. Okay, I will go. Then they are searching for a girl to take time and conceive Jesus and to give birth as a redeemer to the universe, to the world. And he is searching for a girl in the whole world. And he selected Mary. मी असा विचार करते ना की येशूचा जन्म या जगामध्ये येण्याकरता जी त्याची आई मरिया होती तिच्याबद्दल मी विचार करते की त्याच्या जन्मा अगोदर देव स्वर्गामध्ये होता आणि त्याने असा विचार केला असेल ना की मी कोणाच्या द्वारे माझ्या पुत्राचा जन्म मी होऊ द्यायला पाहिजे आणि कोण जाईल म्हणून विचार केल्यावरती येशू पण त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मी जाणार म्हणून जगामध्ये. आणि त्यांनी शोध करत होते की कोण अशी एक कन्या असेल की जिच्याद्वारे जी येशू ख्रिस्ताचं काळजी घेईल आणि तिच्याद्वारे येशूचा जन्म होईल असं. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की मरियाची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. That time Mary is engaged with Joseph. So if you see, no, young girls also are there in the meeting, I think. If you are engaged, what your mind will be always thinking about Joseph, how we will get married and how we will settle the family and what dress I'll wear in the marriage. So, all married people, women, no, we know after engagement, all the thoughts will be regarding the marriage only. In that situation only, angel is coming and telling this project to Mary. आणि आपण पाहतो की त्यावेळेस जी मरिया आहे तिचं वाग्दत्त झालेली होती ती योसेफा बरोबर, म्हणजे तिचं लग्न ठरलेलं होतं योसेफा बरोबर. आणि अशी एक मुलगी जिचं साखरपुडा झाला असेल ना एखाद्या मुलासोबत, त्यावेळेस त्या मुलीची परिस्थिती काय असते की आमचं लग्न कसं होईल, मी कुठल्या प्रकारचे कपडे लग्नामध्ये मी घालणार, आम्ही कसं लग्नानंतर आम्ही कसं आमचं कौटुंबिक जीवन आमचं असणार, अशा प्रकारचे निरनिराळे विचार तिच्या मनामध्ये असतात. आणि काही मुली पण या ठिकाणी आहेत, तरुण मुली, आणि आम्ही ज्या स्त्रिया लग्न झालेल्या आहे आम्हाला पण माहिती आहे की लग्न ज्यावेळेस आमचं ठरलं त्यावेळेस आमच्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार चालू होते. आणि त्या सर्व विचारामध्ये मरिया असताना तिला देवदूत येऊन प्रगट होतो आणि तिला हे जे काही योजना आहे देवाची त्या सर्व योजनेबद्दल तिला सांगत आहे. Okay, don't imagine now you come to listen the message, okay? Now, what Mary will react if he asked me in that situation, I used to think what Joseph will think. Before marriage, if I become pregnant, what people will think of me? Because she is holy, then only because of that Lord selected. Then people will scold me, they will hate me, and so many things, no? So many disadvantages are there. She would have thought everything. But see the Bible, no, Luke 1st chapter, she never thought of anything else. Immediately she is asking, oh, I am not getting married. So Luke 1st chapter, 37th word, that angel is saying, this is not possible with God, but possible with, this is not possible with men, but it is possible with God. आणि hearing that, immediately Mary says in the next word, let it be done according to God's word. आणि great. त्या परिस्थितीमध्ये जर मरियाच्या ठिकाणी जर आम्ही दुसरं कोणी आम्ही असतो तर आम्ही काय विचार केला असता की मी तर माझं आता लग्न ठरलेलं आहे आणि माझे जे पती होणारे पती आहे योसेफ त्यांच्याबद्दल आम्ही विचार करणार. जर मी गरोदर राहिले तर त्यांनी काय विचार करणार किंवा समाजातले लोक माझ्याबद्दल काय म्हणणार. परंतु ती पवित्र असल्या कारणाने देवाने तिची निवड केलेली होती तिच्याद्वारे येशूला जन्म द्यायसाठी. परंतु मरियाने या ठिकाणी ज्यावेळेस तिने ही कल्पना तिने ऐकली, योजना तिने ऐकली, ती लगेचच तयार झाली. म्हणजे फक्त एकदाच ती म्हणाली की हे कसं काय
शक्य आहे म्हणून म्हटल्यावरती देवदूताने तिला सांगितलं की जे मानवाला शक्य नाही ते देवाला सर्व काही शक्य आहे आणि लगेचच ती त्या योजनेसाठी ती तयार झालेली आहे. Now, how difficult, no, to be despised among the people, no? They will hate and they will say so many things against us. So bearing that, it is very difficult. आणि लोकांसमोर आमचा अपमान होणं ही किती मोठी गोष्ट आहे ना आणि सर्व काही अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या बाबतीत ऐकणं हे फार कठीण आहे. But Mary stood for that. परंतु मरिया त्यासाठी ती उभी राहिली. Without doubt, he loved God more than Joseph. आणि ती कुठल्याही प्रकारे एक शंका न धरता तिने योसेफापेक्षा जास्त देवावरती तिने प्रेम केलेलं आहे. He loved God more than herself. तिने देवावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलेलं आहे. Because any difficulties, I will take care, Lord. I will go through that because I want to please you. I want to obey you. I just want to please you. आणि कुठलीही परिस्थिती येऊ दे देवा, मी ते सर्व परिस्थितीतून जायला तयार आहे कारण मला फक्त तुला खुश करायचं आहे. When I was sincere, many alliance came for me for marriage. Then I was working that time. And then many people good position, salary, everything they came. And I am the first child of to my parents. And mommy, daddy used to tell many alliance are coming. You are keeping quiet. What is what you are having like that? They asked. Once they asked, I told. I informed that I committed for missionary work. I want to work in North India. Then parents are very sad to send me before marriage, no, because I don't know any household work. I was studied and got job and I was doing. So they are a little bit hesitating. And then for marriage, my daddy is willing, no. After marriage, you can go. By you both can decide and go, but let me finish the marriage like that. Then I said, Daddy, once I said, Daddy, you are willing to give me my hand into a person, a man, those we do not know, who we do not know, a new man, a new family, but you are trusting them and you are willing to give me there. God is asking why you are hesitating to give my hand to God. Like that I asked. आणि अक्का Daddy was त्यांचं shocked. स्वतः He is a believer only, my daddy. Then he got shocked. And I said, Lord is calling me. So you give my hand to God. Then the marriage will take place. Like that I told. अक्का त्यांचं उदाहरण त्यांनी सांगत आहे की त्यांच्या लग्नाच्या अगोदर काय झालं ते त्यांनी सांगतात की त्यांनी चांगले शिक्षण त्यांचं झालेलं होतं आणि त्यांचे चांगले पदवीधर त्या होत्या, चांगले त्या हुद्द्यावर कामाला त्या होत्या आणि भरपूर असे स्थळ त्यांच्या लग्नासाठी येत होते. आणि त्यावेळेस त्यांचे आई वडील त्यांना थोडंसं असं काळजी वाटत होती कारण की त्या घरामध्ये सर्वात मोठ्या आहेत. लग्न त्यांचं पहिलं व्हायला पाहिजे म्हणून मग त्यांनी विचारलं त्यांच्या आई वडिलांनी त्यांना की तू का बरं शांत आहेस, तू काही बोलत नाहीस. त्यावेळेस अक्कांनी त्यांच्या मनाची जी तयारी होती की मी सेवेला जायला पाहिजे आणि मी उत्तर भारतामध्ये जाऊन मी देवाची सेवा करायला पाहिजे, हे जे काही त्यांच्या मनामध्ये देवाने टाकलं होतं ते त्यांनी त्यांना सांगितलं. मग त्यावेळेस त्यांचे वडील त्यांना म्हणाले की तू सेवेला जायसाठी अगोदर तुझं लग्न होऊ दे आणि मग नंतर आम्ही तुला दोघं तुम्ही पती आणि पत्नी असे जाऊ शकता सेवेला. त्यावेळेस ते अक्कांनी त्यांच्या वडिलांना, त्यांचे वडील विश्वासणारेच होते, देवावर विश्वास ठेवणारे होते, पण त्यांच्या मनामध्ये अशी एक काळजी असल्यामुळे त्यांनी बोलत होते. म्हणून त्यावेळेस अक्कांनी त्यांना एक गोष्ट सांगितली की जे लोकांना आम्ही ओळखत नाही त्या लोकांच्या हातामध्ये तुम्ही माझा हात देऊन तुम्ही मला पाठवायला तयार आहे, परंतु ज्या देवाने मला बोलवलेलं आहे की तुम्ही माझ्यासाठी तुमच्या मुलीला द्या, त्या देवाच्या हातामध्ये तुम्ही माझा हात देऊन तुम्ही मला पाठवायला का तयार नाही, असं म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला. Yeah. Only my daddy, mommy only taught me Matthew 6:33. Seek ye first the kingdom of God and all that is will be added unto you. That word they only taught me and helped me to recite that, and they insist, you know, what is the meaning of that word. Always they used to tell, give priority to God. Then I said, you only taught me to give priority to God. I'll give priority to ministry. Next only marriage, I said.
आणि त्यांनी त्यांच्या आई वडिलांना असं सांगितलं की मत्ते 6:33 जे वचन आहे ते त्यांच्या आई वडिलांनी लहानपणापासून त्यांना शिकवलं होतं. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे याबरोबर सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. आणि सर्व त्याचा अर्थ सांगून, त्याचा काय अर्थ आहे ते सर्व सांगून त्यांनी त्यांना वाढवलेलं होतं. पण त्यावेळेस त्यांना अक्कांनी त्यांच्या आई वडिलांना विचारलं की तुम्हीच मला हे वचन शिकवलेलं आहे आणि आता मी पहिलं जे स्थान आहे ते मी देवाला द्यायला मी तयार असताना तुम्ही मला का बरं जाऊ देत नाही सेवेसाठी. So the Mary, no, Joseph also silently he was planning to set up apart from Mary and like that to be separated. And then Lord spoke to him. So see this commitment, no deep commitment. She is the reason. She is not God, but she was the reason to bring the Savior to this world, to this universe. And till the end, Mary was there in the scene of crucifixion, and being a mother, she brought up and she kissed his hands, legs, everything. But now she sees that they were nailing in the hands of Jesus and the legs and all. But she cried, but she didn't stop that plan of God, the heavenly plan. She is very confirmed that this son is born for this purpose. So children, Lord gave us children. Why is given children? We have to think. Only we are insisting our wishes, not like that. We have to bring them for the glory of God according to His plan. We have to pray for that. And even if it is difficult situation, Mary just committed Jesus for that purpose. आणि मरियाच्या बाबतीत आपण पाहतो की मरिया तिचं हे सर्व गोष्टी चालत असताना जीवनामध्ये योसेफाच्या बाबतीत पण आपण पाहतो की तो पण तिला गुप्तपणे सोडून देण्याचा त्यावेळेस विचारात होता आणि तरी देखील त्याला पण देव ह्या सर्व गोष्टींची खात्री पटवून देतो आणि कशा रीतीने आपण पाहतो की देव त्या दोघांची तयारी करतो आणि मग आपण पाहतो की मरियेने येशूला जन्म दिलेला आहे आणि ज्या येशूला तिने संगोपन केलेलं आहे त्याला तिने भरपूर प्रेम केलेलं आहे तो जो येशू जो लहान मूल होता तो नंतर मोठा होऊन त्याला क्रूस खांबावरती देण्यात आलेला आहे म्हणून आपण पाहतो. म्हणजे ज्या येशूचे लहानपणी तिने त्याच्या हाताचे मुके घेतले असतील तो मोठा झाल्यावरती त्याच हातामध्ये त्याला खिळे ठोकत होते आणि खिळे ठोकत असताना तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील की माझ्या मुलाला हे लोक ठोकत आहे, परंतु तिने तिच्या भावनांना त्यावेळेस तिने नियंत्रणात ठेवले कारण तिला माहिती होतं की येशूचा जो जन्म आहे तो ह्याच उद्देशाकरता देवाने केलेला आहे आणि देवाची जी मनुष्याच्या तारणाकरता जी योजना आहे त्या योजनेच्या आड ती आलेली नाही. तिने जे देवाची योजना आहे ती तिने येशूच्या जीवनात पूर्ण होऊ दिलेले आहे. देवाचं तिने मोठं एक काम तिने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि देवाने आम्हाला पण जे मुलं दिलेलं आहे त्या मुलांच्या बाबतीत पण आम्ही पण असंच करायला पाहिजे. देवाने त्यांना जो जन्म दिलेला आहे त्यांना कशासाठी कुठल्या उद्देशासाठी देवाने ठेवलेला आहे, जर देवाच्या कार्यासाठी देव त्यांना वापरत आहे तर आम्ही त्याच्या आड आम्ही यायला नको. So this one girl's commitment and the love of God and the giving priority to God's plan brought Jesus to this world and Jesus became a savior for this great universe. आणि ही जी एक लहान एक तरुण जी मुलगी आहे तिने तिचं जे देवावरचं प्रेम आहे देवाकरता तिचं जे समर्पण आहे त्याच्याद्वारे आपण पाहतो की तिने येशूला जन्म दिलेला आहे. देवाची जी मानवाकरता योजना आहे ती तिने पूर्ण करण्याकरता एक मोठा तिचा भाग होता आणि त्यामुळे आपण पाहतो की सर्व जे जगातले लोक आहेत त्या लोकांकरता देवाची जी तारणाची योजना आहे ते पूर्ण करण्याकरता तिचा वापर झालेला आहे. And also in the New Testament we'll see Aquila and Priscilla and then Elizabeth is the mother of John the Baptist, and after long years they received that baby, and the Lord already told why he has given this child and he is brought like that and he is killed, but they fulfilled God's purpose in their life being a woman. आणि तशाच प्रकारे आपण अक्विला आणि प्रिस्किलाच्या जीवनात पण आपण नवीन करारामध्ये पाहतो देवाने त्यांचा कसा वापर केला आणि तशाच प्रकारे अलिशिबा म्हणून जी एक स्त्री होती
तिला भरपूर वर्षानंतर एक मुलगा तिला देवाने दिलेला होता, जो बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे, आणि त्याला कशा रीतीने त्यांनी पण देवाची सेवा करायला पाहिजे, देवाचा त्याच्याकरता काय उद्देश आहे, आणि शेवटी त्याचं मरण व्हायला पाहिजे, त्याला रक्तसाक्षी म्हणून त्याला मरायला पाहिजे. परंतु ते सर्व काही सहन करण्याकरता त्या सर्व स्त्रिया तयार झाल्या, आणि विशेष करून एक स्त्री म्हणून ही गोष्ट कितीतरी कठीण आहे समजून घेण्याकरता, पण तरी त्या गोष्टीसाठी ते तयार झाले म्हणून आपण पाहत आहे. For all this what I explained, there is a woman behind it for the victory. They have taken part in the God's plan and the kingdom of God. आणि हे जे काही सर्व काय मी तुम्हाला सांगत आहे, ह्या सर्वांच्या मागे जी मोठी भूमिका आहे ती म्हणजे एका स्त्रीची आहे, आणि त्या स्त्रीच्या द्वारे त्या ठिकाणी देवाच्या लोकांना एक मोठा विजय त्या ठिकाणी मिळालेला आहे. Are you willing to take part in the kingdom of God? Can you raise your hand? How many of you are willing to do something for the Lord who saved me? आणि देवाच्या राज्याकरता माझी पण काहीतरी जबाबदारी आहे किंवा माझा पण काहीतरी सहभाग आहे, म्हणून त्या गोष्टी करता आमच्यापैकी किती जण तयार आहे? आम्ही आमचा हात वर करून आम्ही दाखवू शकतो. जर व्हिडिओ बंद असेल तर आम्ही हात वर करून आम्ही व्हिडिओ चालू करून दाखवू शकतो की आमच्यापैकी किती लोक तयार आहे आम्ही देवाच्या राज्याकरता काहीतरी करण्याकरता. आमचा हात जर आम्ही तयारी आहे तर आम्ही आमचा हात दाखवूया. व्हिडिओ बंद असेल तर बंद करून चालू करून थोड्या वेळासाठी हात दाखवू शकता. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो. Praise the Lord. देवाची स्तुती Then Lord will use you definitely. Don't think of your situation or education or language or the economical background. Nothing is hindrance Lord to use you. आणि जर देवाकरता आम्ही जर तयार असणार आणि देव जर आम्हाला वापर करत असणार तर कुठल्याही गोष्टीचे आम्ही विचार करायला नको. आमचं जे शिक्षण आहे किंवा आमचं जे मागचं जे पार्श्वभूमी आहे, आम्ही कुठल्या परिस्थितीतनं आलेलं आहे, या सर्व गोष्टींचं काही त्या ठिकाणी गरज नाही विचार करण्याकरता. Now I will tell you few points who can do ministry, who can Lord can use or who Lord cannot use. आणि आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल की ज्याच्याद्वारे देव कोणाचा वापर करू शकतो आणि देव कोणाचा वापर करू शकत नाही म्हणून. First I'll tell whom Lord can use. In that first point, those who have personal relationship with God. आणि पहिली गोष्ट मी देव कोणाचा वापर करू शकेल त्याच्या बाबतीत मी सांगते. त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे की देव कोणाला वापरणार, तर ज्याचं त्याच्याबरोबर एक वैयक्तिक नातं आहे त्या लोकांना देव वापरणार. That means talking with God and praying with God, reading your Bible with the salvation experience, always worshiping God, thanking God, all this experience, no? You are always connected with God. That is personal relationship with God. आणि देवाबरोबर वैयक्तिक संबंध म्हणजे काय, तर आम्ही देवाचं वचन वाचणार, देवाची प्रार्थना करणार, त्याच्याशी आम्ही नित्य क्रमाने आम्ही बोलत राहणार आणि देवाची आम्ही आराधना करत राहणार. अशा प्रकारे आम्ही नेहमी देवाशी आम्ही त्याच्या संबंधात आम्ही नेहमी असणार, संपर्कात असणार. And John chapter 1 12th word says, those who believe in God, they are having the power, authority to being His child. John 1:12. योहान 1:12 मध्ये असं सांगितलेलं आहे की जे लोक देवावरती विश्वास ठेवतात त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार आहे. That power, that authority we should have. Me, my father, and I am His child. That is personal relationship. तो जो अधिकार आहे तो अधिकार आमच्याकडे असायला पाहिजे की मी देवाचं मूल आहे आणि देव माझा पिता आहे. अशा प्रकारचे जे नातं आहे ते आमचा अधिकार तो आम्हाला माहिती पाहिजे. This we cannot get by only going to church and coming. This is personally we have to experience. आणि हे फक्त आम्ही मंदिराला जाऊन आम्ही वापस येऊन त्याच्यामध्ये आम्हाला मिळणार नाही, तर हे फक्त वैयक्तिक देवाबरोबर असणारा जो अनुभव आहे त्याच्याद्वारे आम्हाला मिळणार. Matthew 16:26 says, even if we gain the whole world, if we lose our soul, then
waste of everything. Everything in vain. आणि Matthew 16:26. हा मत्तय 16:26 मध्ये आपण पाहतो की मनुष्याने संपूर्ण जग मिळवले परंतु आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. So we have to give importance to our soul. Then that how we will maintain that only through the personal relationship with God. Those who are having this relationship, Lord will easily use for His kingdom work. आणि हे कसं शक्य आम्ही आमच्या आत्म्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे कारण आमचा आत्मा कसा आम्ही वाचू शकतो तर त्याच्याबरोबर जे वैयक्तिक आमचं नातं आहे त्याच्याद्वारेच आमचा आत्मा आम्ही वाचवला जाईल. And then second part, those who love God truly, not saying in the word I love God and this and that, not that. Loving God, no, whatever we meditated now, no, expecting the difficulties, crisis, and the unavailabilities, and so many things, no, we have to, in spite of that, we have to love God. Really love God. For those people, Lord will use. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचा देव वापर करणार तर जे त्याच्यावरती प्रीती करतात त्यांचा तो वापर करणार. प्रीती म्हणजे कसं फक्त मुखाने बोलण्याद्वारे नव्हे तर आतापर्यंत जे काही उदाहरणं आम्ही स्त्रियांचे पाहिले त्यांच्यासारखं कुठलीही परिस्थिती येऊ दे देवा, कुठलीही कठीण परिस्थिती असू दे, कुठलेही कष्ट असू दे, दुःख असू दे, त्या परिस्थितीत देखील मी तुझ्यावरती प्रीती करायला तयार आहे असं जे म्हणणारे आहेत त्यांना देव वापरणार. Means in short, I can say, more than anything else, more than anybody else, I love God first. आणि थोडक्यात जर आपण म्हणायचं म्हटलं तर कुठल्याही वस्तूपेक्षा किंवा कुठल्याही व्यक्तीपेक्षा कुठलीही वस्तू असू दे त्याच्यापेक्षा जास्त मी देवावर प्रेम करते. Okay. Third one, those who understand and understand and know the burden of God's heart. तिसरी गोष्ट आपण पाहतो की ज्या लोकांना देवाचं जे ओझं आहे त्याच्या मनामध्ये असणारे जे ओझं आहे ते समजून घेणारे लोक. Some children know to their parents, aged parents, they will give money and they will purchase so many fruits, everything, and then they will go. They will not understand what really the father and mother need. And some children, even if they are unable to give money, they sit with them and they will talk and they will be with them, and that only the parents need most than the money and things. काही जे मुलं आहेत ते आपल्या वयस्कर आई वडिलांना काय करतात ते त्यांनी पैसे देतात, त्यांना ज्या काही गोष्टी पाहिजे ते खरेदी करून जे काही फळं आहेत काय खाण्याच्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी आणून देतील. परंतु त्यांना तुम्ही कसे आहेत काय आहेत म्हणून त्यांच्यासोबत बसून बोलून चर्चा करायला त्यांना आवडत नाही. परंतु काही असे जे मुलं असतात की ते त्यांच्या आई वडिलांबरोबर त्यांच्याकडे पैसे नसतील कदाचित परंतु आई वडिलांबरोबर बसून त्यांच्यासोबत बोलणं, तुम्ही कसे आहात काय आहात ती त्यांची विचारपूस करणं असे करतात आणि आई वडिलांची अपेक्षा हीच असते त्यांच्याकडनं. Understanding God's mind is not what I want to do for God, understanding that what He wants me to do for God. That is the difference. देवाचं मन ओळखणं म्हणजे काय आहे की त्याचा अर्थ असा नाही की मला देवासाठी काहीतरी करायचंय असं नाही, परंतु देवा तुला माझ्याकडनं काय करून घ्यायचं आहे ते समजून घेणं म्हणजे देवाचं मन समजणं किंवा ओळखणं. So that is the understanding. John 10th chapter 16th verse. आणि ते देवाचं मन ओळखणं म्हणून पाहतो आपण योहानाचा 10वा अध्याय आणि 16 वचन. What Lord's longing always says this word. देवाची are there out of the folk and I will bring them. And like that, his burden is that. Can you read that in Marathi? Yes. योहान 10वा अध्याय आणि 16 वचन मध्ये आपण पाहतो तिथे काय म्हटलेलं आहे, या मेंढवाड्यातली नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे, ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. म्हणजे इथे आपण पाहतो की देवाचे काय त्याच्या मनाची जी काही तळमळ आहे ते आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जे अजून बाहेर आहेत मेंढवाड्यात अजून आलेले नाहीत त्या मेंढरांबद्दल देव काळजी करत आहे. Yeah, his burden is
many sheep are out of his hand. So he wants to bring them into his control, no? For that only he is pleading us, he is expecting us to do something for this purpose. देवाची काय तळमळ आहे किंवा त्याला कुठल्या गोष्टीचा कळवळ आहे की अजून काही जे मेंढर आहेत ते अजून त्याच्या हाताच्या बाहेर आहेत आणि त्या लोकांना त्याला त्याच्या कळपाच्या आत घेऊन यायचं आहे आणि म्हणून तो अशी अपेक्षा करत आहे की आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. This is understanding God's mind. आणि हेच देवाचं मन समजणे किंवा ओळखणे आहे. One more thing, Matthew 18:14. अजून एक गोष्ट आपण पाहतो मत्तई 18वा अध्याय आणि 14 वचन. आय विल रीड अका. Lord is not willing one soul to be perished. हा Yeah, देवाचे you can read, please. हा तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. म्हणजे देवाची प्रत्येक आत्म्याबद्दल देवाला काळजी आहे. So we can understand through this word, we can understand the heart of our God. And then 1 Timothy 2:4. आणि ह्या वचनांच्या द्वारे देवाच्या मनात काय गोष्टी आहेत ते आम्हाला बघायला मिळतात. आणि 1 तिमोथी ह्याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन आपण पाहू. 1 तिमोथी 2:4. 2रा अध्याय 4थं वचन. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोचावे. All the persons should be saved. This is the will of God. 1 Timothy 2:4. Every person should be saved, and this is the will of God. This we have to understand. Those who understand this purpose, Lord will definitely use. आणि इथं म्हटलेलं आहे की देवाच्या मनाची काय इच्छा आहे तर की प्रत्येक मनुष्याचं तारण व्हायला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे आणि जर आम्हाला ही गोष्ट आम्हाला समजली तर आम्ही देवाकरता वापरले आम्ही जाऊ. Yeah, three things I'll say for those who really alive in God. Can you understand alive in God? Love God and live for God and lead others to God. These three principles. First, you should love God, and then loving God only is not only it will not complete, and we have to live for God with testimonies, no, with good life, and then lead others to God. All these three things only our life will be fulfilled. आणि ह्याकरता 3 गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. त्या म्हणजे काय आहे की आम्ही देवावर प्रीती करायला पाहिजे. फक्त प्रीती करतो म्हणून सांगून तिथंच बस पुरे होत नाही. तर आम्ही जी प्रीती करतो तशा प्रकारे आम्ही आमचं जीवन देखील जगायला पाहिजे. आम्ही देवावर प्रीती करतो तशा प्रकारे आमची साक्ष असायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर तिसरी जी गोष्ट आहे ते आम्ही इतरांना देखील देवाकडे घेऊन येणारे असे असायला पाहिजे. So now I will tell you some points. Those Lord will not use, cannot be used. आणि आता मी काही असे मुद्दे सांगणार की त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते देव कोणाचा वापर करणार नाही त्याच्या कार्यासाठी. First, those who did not like it, love it. Those who don't have this goal, I should do something for the Lord. Those who don't have this goal, Lord cannot use. आणि पहिला जो मुद्दा आहे जे त्याच्यावरती प्रेम करत नाही किंवा त्यांच्याकडे अशा प्रकारचं ध्येय नाही की मी देवासाठी काहीतरी करायला पाहिजे असं ध्येय नाही, त्यांना कधी देव वापरू शकत नाही. And then second category people, those who are indisciplined lifestyle. दुसरा Those जो people मुद्दा Lord आहे cannot use. दुसरा जो मुद्दा आहे तो बेशिस्त असणारे लोक जे ज्यांचं जीवन आहे गैरशिस्त असणारे त्यांचं त्या लोकांना पण देव कधी वापरू शकत नाही. 1 Corinthians 14:40. Don't read, just make them to note and they will go and read. 1 Corinthians 14:40 says, everything in order and discipline, Lord likes. पहिले करीन 14वा अध्याय आणि 14व वचन जे आहे ते वाचत नाही आपण आता, तुम्ही नोंद करून घ्या. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्या काही गोष्टी आम्ही करतो ते सर्व काही शिस्तीने आणि क्रमवार पद्धतीने आम्ही करतो. Okay. First point I said no with goal. For that reference, Philippians
3:11 to 14. Paul says, I left everything. I'm going, going for, I am walking with the Lord with Paul. आणि पहिला जो मुद्दा सांगितला की आमच्याकडे एक ध्येय असायला पाहिजे. ते ध्येयाकरता जे वचन आहे ते फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 11 ते 14 पर्यंत आपल्याला बघायला मिळतं. त्या ठिकाणी पाऊल म्हणत आहे की माझ्या ज्या मागील ज्या गोष्टी आहेत ते सर्व सोडून मी देवाकरता मी धावत आहे. एका ध्येयाने मी धावत आहे. Third category of people, those who lack in Bible reading and prayer. These people know without Bible and prayer, God cannot use us. तिसरी जी गोष्ट आहे ती आपल्याला बघायला मिळते म्हणजे ज्या लोक देवाचं पवित्र शास्त्र वाचत नाही किंवा देवाची प्रार्थना करत नाही त्या लोकांचा पण वापर देव करू शकत नाही. कारण जर आम्ही देवाचं वचन वाचलं नाही तर देवाची इच्छा काय आहे ते आम्हाला समजणार नाही. So the next category is without testimonial life. They will always quarrel and they will always peaceless people and the greedy for the materials and the lying people and they will compromise with the world. These people know without testimonial life Lord cannot use. आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे ज्यांच्या जीवनामध्ये साक्ष असणार नाही अशा प्रकारचे लोक त्यांनी त्यांची साक्ष जी आहे ती बरोबर नसणार. त्यांनी कधी पण भांडण करत असणार किंवा दुसरी जी कोणाची गोष्ट आहे ती आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून त्यांच्या मनामध्ये एक लोभ असणार. अशा प्रकारच्या लोकांना पण देव वापर करू शकत नाही. Yeah, Proverbs 12:4 says, it is wiseful women. We should be wiseful and then what we should maintain our testimony. Life testimony is very important. आणि नीतिसूत्रे 12:4 ना का? Yeah. नीतिसूत्रे we are wiseful and overcome the devil's scheme and we have to be maintaining our testimony. Proverbs 12:4 no akka? Yeah, that is गुणशालियाना स्त्रिया. नीतिसूत्रे 12वा अध्याय आणि 14 वचन जे आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की तिथं म्हणल्याप्रमाणे आम्ही सुज्ञ असायला पाहिजे. आम्ही ज्ञानी असं स्त्री आम्ही असायला पाहिजे. Then the next group of people, lazy people, Lord cannot use them. पुढचा जो गट आहे always they will say some reasons. If you call in the morning, they will say, this is morning, I have to cook, I cannot come for ministry along with you. If you call in the afternoon, they will say some guest has come. If you call in the evening, they will say I have to take care of the children. And the whole life they will say some reasons they will not go for ministry or do something for the Lord. They are always lazy. Those people God cannot use. पुढचा गट आम्ही पाहतो ते म्हणजे जे आळसा असणारे जे लोक आहेत त्यांना पण देव कधी वापरू शकत नाही. जर तुम्ही त्यांना सकाळी म्हटलं तुम्ही या सेवेसाठी म्हटलं तर त्यांनी म्हणणार की आता मला सकाळच्या स्वयंपाकाचं काम आहे. दुपारी तुम्ही त्यांच्याकडे विचारलं तर त्यांनी म्हणणार आमच्याकडे पाहुणे आले आहेत. संध्याकाळी तुम्ही त्यांना काही या म्हणून म्हटले तर त्यांनी म्हणणार नाही आता मला मुलांची काळजी घ्यायला पाहिजे. असं प्रत्येक वेळा त्यांनी काहीतरी करून चालढकल करणार आणि त्यांनी कुठल्याही सेवेसाठी यायला त्यांनी तयार होणार नाही. अशा प्रकारच्या लोकांना पण देव कधी वापर करू शकत नाही. And those who are very stingy, no, they will always calculate 1 rupee, 2 rupee. If you go for ministry, 2 rupee bus fare and auto fare, and because of that they will not come. They will lose souls. They won't bother, but they will always calculate money. Money is very important for life. I didn't say that. I agree that, but always calculating that the soul is more important than this small amount of money. So those who are willing to spend not lakhs and thousands, even 5 rupees, 10 rupees, if you are willing to spend for the kingdom of God to save a people, then Lord will definitely use you. आणि पुढचा जो गट आहे तो म्हणजे कंजूस असणाऱ्या लोकांना देव वापरू शकत नाही. काही लोक काय करतात 2 रुपये खर्च करायला पण त्यांनी खूप विचार करतात. एखाद्या गावाला जायचं आहे तर मग बस भाडं द्यायसाठी आम्हाला 2 रुपये आम्हाला द्यायला पाहिजे.
अशा प्रकारे प्रत्येक वेळा त्यांनी हिशोब करत बसणार. त्यांनी आत्मा जो त्यांच्याद्वारे गमावला जाईल त्याच्याबद्दल त्यांनी काळजी करत नाही, परंतु ते ₹2 आहे किंवा ₹5 आहे त्याच्या बाबतीत त्यांनी कधी पण हिशोब करत राहणार आणि अशा लोकांना पण देव कधी वापरू शकत नाही. So 2 Corinthians 12:15b that says, Paul says, I am willing to spend my money in order to win souls. दुसरे करीत 12:15 मध्ये पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे की माझ्याकडे असणारे सर्व मिळकत मी देवाच्या कार्यासाठी मी खर्च करायला तयार आहे, याकरता की इतर लोकांना मी देवाच्या राज्यात आणू शकेन. And then next, dress code. आणि I don't know in Maharashtra how you will be, but in Tamil Nadu they will wear nighty. Especially in this lockdown, no saree, no chudidar, always nighty only. So wearing nighty, that name is itself, it is called nighty. Should be worn in the night only. It's the deity, no deity in the shop, only nighty only. So it should be worn in the nighty because of the free hair and no suffocations like that. But girls, no, especially ladies, women, girls, everybody use this nighty for whole day and waste their time. The nighty has a power that nighty will not allow you to go out because changing the dress is very difficult for women. I experienced, many sisters know, I used to call, come hospital, will go, somebody has admitted and will go pray, and their missionary is admit sick. Just to change the nighty, they will say so many reasons. They don't want to waste. Why we are going to shop and selecting mat, saree, blouse, chudidar, everything to wear only? No, not to cupboard, to wear. And to win the souls, if you wear, it will be great blessing. And you should remove, morning you should take bath and you should change your dress. Even if you are a housewife, I advise you, this is very great secret for ministry, for women. If you even if you work afterwards, clothes washing too, cooking, no problem. Wear chudidar or saree, you change the nighty, then you will be brisk. Then if any chance comes, opportunity comes, immediately you will think of going. Otherwise, wearing nighty always, it is dangerous, I should say. पुढचा जे मुद्दा आहे तो म्हणजे वेशभूषा आणि महाराष्ट्रात कसं आहे मला माहित नाही असं, परंतु इथे तामिळनाडूमध्ये नाईटी आपल्याकडे पण वापरतात. आपण गाऊन ज्याला म्हणतो ना ते गाऊन घालून राहतात दिवसभर. काही स्त्रिया ज्या आहेत ना किंवा काही मुली ज्या आहेत त्यांनी दिवसभर ते गाऊन घालून त्यांनी दिवसभर राहतात. आणि हे जे गाऊन आहे त्याच्यामुळे आपण काय करतो, आम्हाला काम आहे म्हणून आम्ही पुष्कळ वेळा आम्ही बाहेर पडायला आम्हाला आवडत नाही. आणि ही जे गाऊन मध्ये किंवा नाईटी मध्ये त्याचा शब्दामध्येच असा अर्थ आहे की रात्री वापरण्याचे कपडे. ते दिवसा आम्ही वापरायसाठी असं त्यांनी डेटी म्हणजे इंग्लिश मध्ये तो शब्द आहे, म्हणजे दिवसा वापरायसाठी ते कपडे नाही, ते रात्रीसाठी वापरायलाच असे आहे. परंतु ते जर आम्ही दिवसा घातले तर त्याच्यामध्ये अशी ताकद आहे की ते आम्हाला घराच्या बाहेर पडू देणार नाही. आणि त्यांनी सांगतात त्यांचं असं उदाहरण ना की कधीतरी असं कोणत्या तरी बहिणीला असं तुम्ही चला माझ्या बरोबर, कोणीतरी दवाखान्यात ऍडमिट आहे, त्यांना आपण जाऊन भेटून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करून येऊ म्हणून सांगितलं. त्यांना फक्त ते कपडे बदलायचे नसतात, ते रात्रीचे नाईटी किंवा गाऊन जे आहे ते त्यांना काढायचे नसतात. म्हणून त्यांनी काय करतात, त्यांनी नाही मला जमणार नाही म्हणून भरपूर त्यांनी कारण त्यांनी सांगतात. आणि त्यांनी असं पण म्हटलं की आम्ही जर हे सकाळी आम्ही उठून पहिले आंघोळ करून आम्ही ते जे आमचे बाकीचे कपडे आहेत म्हणजे साडी असू दे किंवा आमचे ड्रेस असू दे, चुडीदार, ते आम्ही घातले तर, पंजाबी ड्रेस आम्ही घातलं तर आम्ही आमचे त्यानंतर आम्ही काम करू. कधी कधी वाटतं की आमचे कपडे खराब होणार, परंतु जर आम्ही ते कपडे घातले आणि मग आम्ही आमचे काम करू लागलो तर आमचे काम पण पटापट आमचे होणार. आणि जर आम्हाला अचानक एखादं बाहेरचं कुठलं काम आलं तर आम्ही पटकन पळत आम्ही ते काम आम्ही करू शकू. Okay. Nighty has the power. Always you will be, if you wear nighty, always you will be around kitchen and washing. This only mind will work. If you change your dress only, you will read Bible and you can freely come out and you can read some books and you can pray and your dress will not allow you to sleep unnecessarily.
If you wear nightie, all this will be overtaken. So please don't continue your nighties after the daytime. Please change your dress and be active. Be ready, like Yagel, I said, she was ready always, seeing the opportunity, seeking for opportunity, and then do something for the God kingdom, their kingdom. हे जे नाईटी जे आहे त्याच्यामध्ये अशी ताकद आहे की ते आम्हाला काय करते की आम्हाला फक्त किचन मध्ये किंवा स्वयंपाकघर आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे काम आहे त्याच्याकडेच आमचं लक्ष ठेवेल अशी त्याच्यामध्ये ताकद आहे. आम्हाला कधी पण असं विचार येणार की आम्ही हे करायला पाहिजे, आम्ही भांडे धुवायला पाहिजे, ते काम करायला पाहिजे म्हणून स्वयंपाकघरातलेच काम आमच्या डोळ्यासमोर येणार. पण आम्ही कपडे बदलले तर आमच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार येणार. आम्ही बायबल वाचायला पाहिजे, आम्ही प्रार्थना करायला पाहिजे किंवा आम्ही बाहेर जाणार, आम्ही दुसरे कुठले तरी पुस्तक आहे ते आम्ही हातात घेणार आणि वाचणार. अशा प्रकारे आम्ही क्रियाशील आम्ही अधिक जास्त कार्य आम्ही करू शकू. So kindly change your dress, use your dress whatever you have. Lord will really bless you. He will give you more dress if you use for to win the soul. आणि म्हणून तुमचे जे कपडे आहेत ते तुम्ही सकाळी उठल्यावर नक्कीच तुम्ही बदला. इथून पुढे आम्ही नाईटी किंवा जे गाऊन आहे त्याच्यामध्ये आम्ही राहू नये, पण आम्ही आमचे कपडे जे इतर कपडे जे देवाने आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही वापरूया. कारण आम्ही मार्केटमध्ये जाऊन बऱ्याच कपड्यांची आम्ही खरेदी करतो, जे आमचे साड्या आहेत किंवा पंजाबी ड्रेस आहे ते आम्ही तसेच कपाटात आम्ही ठेवण्यासाठी आम्हाला देवाने दिले नाहीत, तर आम्ही त्याचा वापर चांगल्या कामासाठी आम्ही ते घालायसाठी आम्ही घेतलेले असतात. म्हणून आम्ही ते घालूया, ते वापरूया आणि विशेष करून जर त्याचा उपयोग जर देवाच्या कार्यासाठी होत असेल तर ते त्याच्यापेक्षा उत्तम अजून कुठली गोष्ट नाही. And then those who are very selfish, Lord cannot use them. Always they will seeing their children, their husband, the prayer also only for the family, and then if they cook anything, they will close the door and they will eat. And so selfish, those people God cannot use. आणि पुढचे जे गट आहे ते म्हणजे स्वार्थी असणारे लोक आहेत. त्यांनी कधी पण स्वतःचाच विचार करतात. त्यांनी त्यांच्या पतीबद्दल किंवा त्यांच्या लेकरांबद्दलच त्यांच्या मनामध्ये विचार असतात आणि त्यांनी एखादं स्वयंपाक पण जेवण त्यांनी काहीतरी तयार केलं तर त्यांनी काय करणार, दरवाजा लावून त्यांच्या पुरतच त्यांनी खाणार. In this time, I used to mention this reference, 1 Samuel, 2nd chapter, 29th word. And B. आणि या दिवसांमध्ये ते पहिले शमूएल 2रा अध्याय आणि त्याचं 29 जे वचन आहे ना त्याचा शेवटचा भाग आहे, त्याच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की माझे लोक इस्रायल यांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करत आहेस म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. What he says, Lord says to Eli, you are respecting your son more than myself. You are giving priority to your son more than me. So that is Lord's cry. So beware of your children and affection, everything very, very necessary. That is our duty, but we should not keep them before God. आणि आम्ही above God. या ठिकाणी या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, या ठिकाणी देव एलीला या ठिकाणी सावध करत आहे आणि सांगत आहे की तू माझ्याहून अधिक तुझ्या लेकरांचा आदर तू केलेला आहे, तुझ्या मुलांचा तू आदर केलेला आहे आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या लेकरांना देवापेक्षा जास्त आम्ही पुढे त्यांना ठेवू नये किंवा देवापेक्षा जास्त त्यांच्यावरती प्रेम करतो का, त्या गोष्टींची आम्ही काळजी घ्यायला पाहिजे. That is not the meaning that we should not take care of our children. We should take care of our children, but give priority to God. आणि याचा अर्थ असं नाही की आम्ही आमच्या लेकरांची काळजी घ्यायला नको, त्यांची देखभाल करायला नको. आम्ही आमच्या लेकरांची काळजी घ्यायलाच पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त पहिलं जे स्थान आहे ते आम्ही आमच्या देवाला द्यायला पाहिजे. Nowadays mothers are pleased to invite their children's friends and give feast, and then pleasing children always. Whatever they like, they cook, and whatever they say, they do. Whatever they say, they obey even. And my children, I told them, I used to mention always, for example, if you have one prayer meeting or you want to go to one prayer,
that day only your son or daughter says that few friends are coming and requesting you to cook for something, then definitely I will say, I already committed this time for this purpose. Today I cannot do this. Even if my son or daughter, they are not happy with me, no problem, because it is already decided. His work is first. Then if you want to bring with purpose, and it is very much needed, and they have to fix time, and they have to get permission, mommy, can you do this? Can I bring? Are you available? So children should understand that, and God's work is first, then only our request should be given. आणि आम्ही Children also will learn that. आम्ही पाहतो की आमचे जे लेकरं आहेत ते अनेक वेळा आम्ही त्यांना जे आवडत्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांना बनवून देतो. कधी कधी त्यांनी म्हणतात की आम्ही आमच्या मित्रांना घरी घेऊन येतो आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी असं आमकी गोष्ट तू तयार कर म्हणून सांगतात आणि आम्ही तशा प्रकारे ते बनवून देतो. परंतु कधी कधी काय होतं की आम्हाला एखादी गोष्ट आम्ही देवासाठी करायची म्हणून त्या एखादी मीटिंग असेल, वचन असेल त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जायचं असेल तर त्या अक्का त्यांनी सांगतात त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी कसं करतात की जर त्यांनी एखाद्या मीटिंगला जायचं असेल, वचन सांगायचं असेल किंवा काहीतरी प्रार्थनेला त्यांनी जाणार असतील आणि मुलांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मम्मी आमचे मित्र किंवा मैत्रिणी घरी येणार आहेत त्यांच्यासाठी तू काहीतरी बनव, तर त्यावेळेस त्यांनी त्यांना पूर्णपणे नकार असं देतात. त्यांनी त्यांना सांगतात की अगोदरच मी देवाकरता हा वेळ दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी ही गोष्ट करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या मित्रांना घरी बोलवायचं असेल तर तुम्ही अगोदर त्या सगळ्या गोष्टी ठरवा आणि माझी तुम्ही पहिले परवानगी घ्या, त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. This is not only applicable for urban areas, even in the villages, our believers, if anybody relatives comes, any friends they will come as a group and they will come exactly in the when they go for worship and the service, no? Then they should be aware that if you go by this time, definitely they will not spend, they will not entertain, they will go for church. That should be means we have to practice that. आणि फक्त हे शहरामध्ये असणाऱ्या लोकांकरता नाही, खेड्यामध्ये जे राहणाऱ्या आमचे जे बहिणी आहेत त्यांच्याकडे पण कधी कधी असं होतं की नातेवाईक आमचे घरी येतात आणि त्यावेळेस आम्हाला एखाद्या प्रार्थनेला आम्हाला जायचं असतं, पण आम्हाला जर देवाकरता जर आम्ही प्राधान्य असेल तर आम्ही काय करणार, त्यांना जास्त वेळ आम्ही त्यांच्या बरोबर खर्च करणार नाही आणि देवाला जे स्थान आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. Yeah, we cannot be selfish. And then next group is those who postponed always. If you call today, they will say tomorrow I will come. If you call this week, they will say next week I will come. But at last they will not come at all. Always they will postpone. They will never say I will come. They will always postpone. This category also Lord cannot use. आणि आम्ही स्वार्थीपणाबद्दल पाहिलं. पुढचा जो गट आहे तो म्हणजे नेहमी त्यांनी चालढकल करणार, पुढे त्यांनी ढकलणार. म्हणजे ते गटाला पण देव वापरू शकत नाही का, कारण त्यांना आपण सांगितलं तुम्ही आज या म्हटल्यावर त्यांनी म्हणणार उद्या येतो आणि उद्या म्हटल्यावरती त्यांनी म्हणणार परत नंतर येतो आणि असं करत ते ढकलत राहणार आणि त्यांनी तो दिवस कधीच त्यांच्या जीवनामध्ये येणार नाही आणि अशा प्रकारच्या लोकांना पण देव वापरू शकत नाही. Next category is those who are love for value world matters, love for money, material. These people also God cannot use. First Timothy 6:6 says, "Be content." No, contentment art is Lord loves. आणि पुढचा जो गट आहे म्हणजे ह्या ते इन सेम कॅटेगरी नो का? सेम कॅटेगरी. Yeah, no. This is next category. Those who love the world, material, money. पुढचा जो गट आहे ते म्हणजे ज्या लोकांना जे जगातले ज्या गोष्टी आहेत किंवा जगातले जे धन आहे त्या गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष अडकलेलं असतं, त्या लोकांना पण देव वापरू शकत नाही. First Timothy 6:6 means we have to work, we have to go for work, we have to earn. That's all normal. But going for more and more. If the neighbor buy a fridge, and they will try, and so many things, no comparison and the lust, no, for the material.
those people Lord cannot use. That's what says in First Timothy 6:6. हा, Be content. पहिले तिमोथी 6:6 मध्ये आपण पाहतो की चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे म्हणून आपण पाहतो. आणि काही जे लोक असतात की त्यांना कसं जगातल्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे असाव्या असं त्यांची इच्छा असते, त्यांना कधीच तृप्तता नसती. म्हणजे शेजारच्या लोकांनी काहीतरी फ्रीज वगैरे विकत घेतला आहे तर त्यांना पण असं वाटतं आमच्याकडे पण ही वस्तू असावी. अशा प्रकारे त्यांनी कधीच समाधानी असत नाही. आणि अशा जे असमाधानी असणारे लोक आहेत, ज्यांना तृप्ती नाही, त्या लोकांना पण देव कधी वापरू शकत नाही. Yeah, all these category people, those who love TV and program, God cannot use. You Ah. can watch video, news, and some programs if you have time. You should not plan your time according to the TV program, serial, this thing, that thing, cinema. Every 24 hours TV will be on only because they have to earn, no? So they will put some program, but we have to plan our time according to our priority. TV should be last priority, and so many women cannot be used by God only through by due to this program, TV and mobile. आणि पुढचा जो They हे are जे लोक आहेत, addicted for that. हे जे लोक आहे ना ते त्यांच्यामध्ये आपण पाहतो की जे टीव्ही जे कार्यक्रम आहेत त्याच्यावरती जास्त त्यांना आवडतं ते बघण्यासाठी. आणि तशा प्रकारे त्यांनी त्यांच्या सर्व गोष्टींची योजना त्यांनी करतात. आणि त्या गोष्टींचं त्यांना एक व्यसन झाल्यासारखं होतं. परंतु आम्ही ह्या सर्व गोष्टींमध्ये जर आम्ही अडकून पडलो तर आम्ही देवासाठी आम्ही काही करू शकणार नाही. So this category also God cannot use. Always you have to sit and watch TV only. म्हणजे Kingdom work you cannot do. कारण ते कार्यक्रम जे असतात ना ते त्यांनी पैसे कमवण्यासाठी त्यांनी करतात आणि म्हणून 24 तास त्यांच्या घरामध्ये टीव्ही नेहमी चालू असणार. परंतु अशा प्रकारे जे ह्या कार्यक्रम किंवा बाकीच्या गोष्टीसाठी त्यांनी प्राधान्य देतात त्या लोकांना देव वापरू शकत नाही. कधीतरी आम्ही बातमी बघण्यासाठी किंवा आम्हाला वेळ असेल तर आम्ही टीव्हीचा वापर केला तर ती गोष्ट वेगळी. परंतु